नाशिक लोकसभा मतदारसंघातून सलग 2 वेळा खासदारकीची माळ गळ्यात पडलेल्या हेमंत तुकाराम गोडसे यांनी यंदाही प्रचाराचा धडाका कायम ठेवला आहे। हेमंत गोडसे यांच्या माध्यमातून त्र्यंबकेश्वर तालुक्यात अनेक विकास कामे झाली। प्रसाद योजनेतून पुरोहित संघाची भव्य इमारत उभारण्यात आल्याची माहिती देत हेमंत गोडसे यांना या निवडणुकीत धनुष्यबाण चिन्हावर बटन दाबून त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचं आवाहन सुरेश तात्या गंगापुत्र आणि बंडू खोडे यांनी केले। नाशिक लोकसभा मतदार संघ 2024 महायुतीचे उमेदवार आदरणीय हेमंतप्पा गोडसे यांच्या प्रचाराच्या माध्यमातून त्यांनी ज्या त्र्यंबकेश्वर नगरीत व त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये जे कामं केलेले, मग त्यामध्ये प्रामुख्याने असतील, पर्यटनच्या माध्यमातून असतील, त्यामध्ये निवृत्तीनाथ महाराजांसारखं त्या ठिकाणी विकासाचे कामं आप्पांनी केलेले, प्रसाद योजनेच्या माध्यमातून पुरोहित संघाची भव्य अशी इमारत व भव्य अशी पार्किंग त्यांनी त्या ठिकाणी प्रसाद योजनेच्या माध्यमातून व तलाव सुशोभीकरण असे अनेक कामं आप्पांनी या त्र्यंबकेश्वर शहरात व तालुक्यामध्ये केलेले असल्यामुळं येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये 100 मीटरचा प्रश्न, मग अनुभवी असा खासदार जर म्हटलं तर हेमंतप्पा गोडसे आप्पांनी नेहमी माननीय देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी व यांच्याकडं सातत्याने पाठपुरावा करून या संपूर्ण गावाचा व तालुक्याचा विकास केलेला आहे। आत्ता या ठिकाणी मी सर्व मतदार बंधू भगिनींना आव्हान करतो का आप्पांना अनुभवी खासदार म्हणून येणाऱ्या कुंभमेळ्याच्या माध्यमातून म्हणा, 100 मीटरचा प्रश्न म्हणा, या सर्व माध्यमातून आपण आप्पांची निशाणी धनुष्यबाण, या धनुष्यबाणापुढील 2 नंबरचं बटन दाबून आप्पांना हजारोच्या मतांनी निवडून द्या। या ठिकाणी माझ्याबरोबर असलेले बाळासाहेब झोले, आदिवासी समाजाचे ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादीचे बंडूजी खोडे, या समाजातसुद्धा या शहरामध्ये तालुक्यामध्ये अत्यंत मोठं वर्चस्व आहे आणि त्या पद्धतीने आमचं सर्वांचे कामं, प्रचाराचे कामं या ठिकाणी चालू आहे आणि आप्पांना पुन्हा एकदा विनंती करतो का आप्पांना भरघोस मतांनी निवडून द्यावं, हीच नम्र विनंती। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।